कसं राहायचं डायलॉग घे. कॉपी होती तरी नाही केली. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही अशी करत आहोत की आम्ही तयार वगैरे झालेलो आहोत आधीच, आणि आम्ही आता करत आहोत आपल्या टेस्टची तयारी करत आहोत आणि थोडासा अभ्यास करतो सकाळ सकाळी, कारण की सकाळी केलेला अभ्यास लक्षात राहतो. म्हणून आपला गौऱ्या आणि मी बसलेला अभ्यासाला. तुम्ही बघू शकता वाटी गौऱ्या आपण सकाळपासून बसला अभ्यासाला. टेस्ट आहे आपली आज, आणि आज टेस्टमध्ये काय होणार ते आम्हाला पण माहीत नाही आहे, पण नक्कीच आम्ही तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करू जर जमलं तरच. आणि आज सर पण बोललेत की तयारी करून या, टेस्ट खूप हार्ड असेल का काय माहिती. सर का बोललेच नाही, कारण की क्वेश्चन बँक म्हणजे काय सांगितलंच नाहीये. तुम्ही फक्त बोलले की प्रिपेअर करून या. म्हणजे काय आम्ही शिकलोय ते बघू काय होतंय, नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आपल्या ट्रेनिंग सेंटरला. आपला भीम बघू शकता तुम्ही, त्याकडे एखादी बॅग दिलेली आहे. सगळ्यात पुढे आलता तो, त्याला गाडीवरून सोडलं होतं आमच्या हॉटेलच्या सुपरवायझरने, आणि तो आता आलेला आहे. बघू शकता आपले सगळे पोरं येतात हळूहळू. आपण जाऊयात आतमध्ये. आपल्याला सिक्युरिटी काका बसलेले आपल्या आतमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही आलेलो क्लासरूम मध्ये, आणि सगळेजण टेस्टची प्रिपरेशन करत आहेत. बघू शकता पुढपर्यंत सगळेजण आपल्या टेस्टची प्रिपरेशन करत आहेत, आणि आता आपण पण करायला घेतलेली आहे. गौरव आपला पाणी आणायला गेलाय, येतोयच तो. तेवढं आपण थोडंसं रिव्हिजन करूयात आणि मग भेटूयात टेस्टमध्ये. आता आम्ही आलेलो जेवायला आपल्या कॅन्टीनमध्ये, आणि आज बघा काय दिलेलं आहे. भात दिलेला आहे खिचडीचा, पण त्यात नुसता कांदाच दिसतंय. नुसतं कांदा आहे जेवणात. बघा सगळ्यांनी घेतलाय भात. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत एका शॉपवरती, आणि तुम्ही बघितलं असेल की मुंबईमध्ये 1 किलो बिर्याणीची प्राइस आहे 800 रुपये, आणि तुम्ही इथं बघू शकता 1 किलो बिर्याणी फक्त 240. तर मित्रांनो, बिर्याणी खायला आलो तिथली बोलतात की एकदा खाल्ली तर परत याला अशी टेस्ट आहे. तर आता बघू टेस्ट करून. एकच घेतली सध्या टेस्ट करायला, आणि मग नंतर 4-5 कसल्या गांडी. मित्रांनो, आता आपण सुटलेलो आपल्या ट्रेनिंग सेंटर वरून, आणि आपल्याला आता आज भेटला ऋषी आज आपल्या पहिल्यांदा ब्लॉग मध्ये येतोय. बघूया काय बोलते ते, मनोगत व्यक्त करतोय त्याचा. ऋषी पहिल्यांदा म्हणजे ब्लॉग चॅनलच माझा आहे, पण मी यांच्या चॅनलमध्ये जास्त घुसत नाही. इंटरपेक करायला कपडे वगैरे काय धुणार नाही आम्ही. आता घेणार आहे बॅट, डायरेक्ट गायब. आम्हाला 1 तास लवकर सोडलेला आहे, त्यामुळे आम्ही आता जाम खुशीत आहोत. ते पण माझ्यामुळे सोडलंय ना, माझ्यामुळे. मी या लोकांना बोललो सरांना की तुम्ही आम्हाला लवकर सोडणार आहे म्हणून. सर बोलले तुम्हाला दुपारी सोडलं असतं, आता का सांगताय मला. पण हेल्प केली यांना. आणि मी सरांना क्वेश्चन विचारून यांचा टाइम वाढवलाय. नाही तर आम्ही अजून लवकर सुटलो असतो, पण मी यांचा टाइम वाढवलाय. क्वेश्चन विचारले सरांना, सर बोलले सरांनी अजून टाइम वाढवला. मग त्यामुळे आम्ही 1 तास उशिरा सुटलोय, पण थोडं समाधान आहे की आम्ही 1 तास आधी सुटलोय. तर आता आपण जाऊयात आपल्या रूम वरती, नंतर बघूयात पुढे काय करायचं आहे ते. आम्ही तुम्हाला नक्की बुक्की टेंगुळ. कॉपी होती तरी नाही केली. पेपर होता 15 वर्गाचा, भावाला 17 पडलेत. भावाच्या मानू तेवढे आभार कमीच आहे. काय तुम्ही बघू शकता, रस्ता पडला एवढा, पण ह्यानं जायचं शॉर्टकटनी, आणि शॉर्टकटनी जायला पुढे बघतो तर रस्ताच बंद आहे. ट्रक पडला आडवा. आम्ही दोघे जण चाललोय, ऋषी आणि मी चाललो रस्त्याने. बाकी सगळे चाललेले बघा शॉर्टकटनी जात आहेत. डायलॉग घे. मित्रांनो, आता आपण चाललेलो क्रिकेट खेळायला, आणि आपण बघू शकता गौरव विरोध तयार झालेला. आपण चाललेलो क्रिकेट खेळायला, आणि आपला ऋषी चाललेला तिकडे चप्पल शिवायला गेला. ते चप्पल सुटले, तो गेला चप्पल शिवायला. तर आपण ज्यावेळेला आपण ग्राउंड पाहिलं शोधत कुठे आहे ग्राउंड, आणि आपण पोहोचत मग तसंच क्रिकेट खेळायला. भेटूया ग्राउंड आलेला. आपल्याला भेटलेले बॅटिंग आहे. आता पहिले आपण बॅटिंग करणार, बॉलिंग करायला आपल्याला येतात तो ऋषी आपल्याला बॉलिंग करणार आहे, आणि बाकी सगळं फिल्डिंगला. नाही बॅट, ह्याचा स्नॅप, नुसता स्नॅप पाहिजे. ओ माय गॉड, थोडं मागे गेलं भाई अजून. मित्रांनो, बॉल झालेला आहे, हरवलेला आहे, आणि शोधायला गेलाय तो आपला ऋषी. बॉल भेटला काय? बॉल भेटलेला आहे त्याला, बघू शकता. बॅटिंगला गेलेला तो आपला झेल्या भाऊ, बघू शकता.
यानामध्ये आलोय क्रिकेट खेळायला मित्रांसोबत. मोठा ग्राउंड आहे, ओरम क्रिकेट खेळतोय आम्ही पाठीमागे. बघू शकता मित्रांनो, बॉल हरवला त्यामुळे ते झालेलं भांडण आपल्या ग्रुप मध्ये. बघू शकता बॅट खेळायला आले गौराने रुचीचे झालेलं भांडण. बॉल आणायला कोण जात नाहीये, सगळ्या खेळाची वाट लागली. बघू शकता मित्रांनो, बॉल हरवलेला आहे आणि गौऱ्या आलेला बॉल शोधायला. आम्ही खेळ बंद करत होतो पण बोललो जाता जाता बॉल शोधून जाऊयात. आपण बॉल शोधूयात. गौऱ्या बॉल भेटला काय? नाही भेटला मित्रांनो. आम्ही पण क्रिकेटर झालो असतो पण आमचा अर्धा वेळ बॉल शोधण्यातच जातो. बॉल भेटतोय का आता आपल्याला? बॉल भेटलेला. आता आम्ही क्रिकेटर होऊ शकतो. आता आम्ही क्रिकेटर होऊ शकतो बाबा. मित्रांनो आता हाच अभ्यास करून झालाय. पीपीटी बनवायची होती, पीपीटी बनवली आणि आता जस्ट जेवायला चाललो टेरेसवर. बघू शकता मित्रांनो, संदेश पण येतो आपल्या जोडला. त्याच्यासाठी लिफ्ट धरून ठेवले. डायरेक्ट मी कचकीन पाय घालला आणि लिफ्ट धरून ठेवले. तर आता आम्ही जातो वरच्या. सध्या आम्ही जेवण करायला चाललोय. हॉटेलचं जेवण सध्या बेस्ट भेटतं. अजून कोण राहिले काय माहित आता. काय नाही लागल ते. विशाल बाकी गेम खेळतोय. तर चला भेटू डायरेक्ट जेवायला. तर मित्रांनो इकडे राहुल आहे, इकडे शुभम दादा आहे आणि आतमध्ये आपल्या थाल्या लागल्यात. तर आता आपण बसू आतमध्ये, कचकावून जेवू एकदम. टॉस मार रे मला ब्लॉक काढू दे. पनीर अच्छा नहीं लगता. अच्छा है ना. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कपडे धुतोय. तर त्याचं म्हणणं असं आहे की गरम पाण्यामध्ये कपडे धुतले की लवकर सुकतील. काय विषय बोल, तुझा विषय काय? ऐकू दे काकू ना, ऐकू दे. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी जास्त लवकर बाष्पीभवन घेतं म्हणून. बाकी सायन्स आहे, सायन्स फक्त मला माहित आहे. सायन्स शिकला असं समजलं असतं. ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला असं काय आता बोलायचं याच्यावर का कमेंट करायला काहीतरी अक्कल बिक्कल वाटायला थोडीशी. तर चला आता मी जर आपण ब्लॉग रेडी करायला बसतो. भेटू डायरेक्ट जरा वेळात काचकी. तर मित्रांनो आजची तारीख आहे 14, उद्याची तारीख आहे 15. तर उद्या आपली पृथ्वी नष्ट होणार आहे. कदाचित आम्ही हा ब्लॉग अपलोड करू तेव्हा नसू. उद्या पृथ्वी नष्ट होणार आहे आणि आम्ही हरियाणामध्ये. तू काय गेला, गायब झालं पळाला. घाबरला तो. काय टेन्शन घेऊ नका, अंगावर घेऊन झोपा. अंगावर घेऊन झोपा. आपला उद्या ब्लॉग बघा 15 तारखेला. काही टेन्शन नका घ्यावं. तर चला भेटूया डायरेक्ट. कधी? उद्या का? नाही अजून आजची रात्री भेटू. आजची रात्री जमवणार दुनिया. उद्या बाई खरं दुनिया बनवणार आहे. खरं बनवणार आहे दुनिया. काय बोलतो? खरं दुनिया बनवणार आहे. बंद नाही होणार, संपणार आहे बाई. बोल. मला लय भीती वाटते यार. मग आपण कसं राहायचं मित्रांनो, आता आपण आलेलो आपल्या रूम मध्ये झोपायला, कारण की खूप वेळ झालेला आहे. आपण ब्लॉग एडिट पण करत होतो आणि थोडा बाहेर पण थोडा चालून आलो आहेत, कारण की खूप जेवलो होतो आज. जेवणामध्ये खूप सारा मेन्यू होता, तुम्ही बघितलाच असाल. तर आता आपण आलेल्या रूममध्ये झोपूयात. आता गौऱ्या पण झोपलाय ब्लॉग एडिट करून. मी पण आता शेवटची क्लिप ॲड करतो आणि झोपतो. तर आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन एका. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा. चला, शुभरात्री.